आम्ही आलेलो आहोत आमच्या भाच्याच्या हल्दीला आणि आता बघा इथे मांडवाला तोरण बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे। किती लोकांची गर्दी झालेली आहे हळद लावण्यासाठी। हा आमचा भाचा गणित इथे जल्लोष असा संध्याकाळी इथे होणार आहे। तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन की जल्लोष कसा असतो ते। आगरी लोकांचा हे जल्लोष आहे आणि आता बघा इथे खूप सारे लोक आहेत। ही माझी भाची कार्यक्रम असा असतो। नवऱ्याचा मामा म्हणजे मीच आहे। आणि हे सगळं आता माझ्या भाच्याच्या हल्दीचं जेवण आहे ते व्हेज आणि रात्री असेल नॉनव्हेज म्हणजे मटण। बघा कसल्या पद्धतीमध्ये जेवण आहे। वाटाण्याची भाजी, पापड, डाळ हे सर्व गणगोत सारं असं इथे जेवत आहे। मंडप असा पूर्णपणे गजबजलेला, मंडप पूर्णपणे असा गजबजलेला तुम्हाला दिसत आहे। आणि जेवण खूप सुंदर झालेलं आहे। लांबलचक असा मंडप बनवलेला आहे आमच्या प्रणित दादाच्या हल्दीला। आणि माझी सगळी गँग इथे बसलेली आहे जेवण्यासाठी। आमच्या वहिनी आलेल्या आहेत वागरण गावातून। मंडळी पुन्हा एकदा आपण इथे आलेलो आहोत आणि इथे असा एन्जॉय चाललेला आहे। आणि हे एक नवरमुलाची वहिनी आहे इथे। वहिनी कसं वाटते तुम्हाला? खूप छान वाटते। आणि जेवण वगैरे कसं झालंय? वाटाण्याची भाजी खूप छान झाली। छान झाली। आणि संध्याकाळचं कसं आहे नियोजन? संध्याकाळी या जेवायला। संध्याकाळी काय कसं काय? भाकरी आहे, मटण आहे, काय तुम्हाला वाटतं? मटण आहे, चिकन आहे, काय कुर्मा भाजी आहे। ओके ओके। वहिनी पण खूप जल्लोषमध्ये आहेत आणि आम्हाला जल्लोष करायचंच आहे। आणि हे बघा या दोन्ही बहिणी आहेत नवरमुलाच्या। हां ताई कसं वाटतंय तुला? ताई आज भावाची माझी हळद आहे आणि जेवायला बसलो आम्ही। खूप उशीर झालं जेवायला आम्हाला। मटणाची भाजी वगैरे वस्तू झालेली आहे। नवरमुलाची बहीण म्हणजे माझी भाची आहे आणि ती छान असं ते लुक केलेलं आहे। वहिनी काय कसं काय वाटतं तुम्हाला जेवण वाढताना? आनंद होतो। वहिनी माझ्या जेवण वाढतात कसं वाटतंय? खूप खूप आनंद होते मला जेवण वाढायला। ही नवरमुलाची बहीण आहे। नमस्कार ताई, कसं वाटतंय तुम्हाला आज? नमस्कार, खूप छान। आज आपल्या भावाची हळद आहे आणि काय कसं काय तुम्हाला हळदीमध्ये किती पैसे भेटलेत? तरी खूप झाले। खूप तुम्ही एन्जॉय केलात? सर्वांनी आम्हाला 50-100 असे दिले। मामाने किती दिलेत तुम्हाला? आमच्या मामाने पण आम्हाला 50 दिले। आम्हीच नाही दिले।
काय कसं वाटतंय तुम्हाला संध्याकाळचा एन्जॉय कसं होईल? संध्याकाळी तर काय कसं काय संध्याकाळचं नियोजन काय आहे? जेवणासाठी काय कसं काय भाकरी असेल की काय कसं काय मटण? जेवणासाठी पुरी भाकरी मटण चिकन पनीर म्हणजे बघा हे कसं आहे, ही आगरी पद्धतीची हळद आहे आणि याचं नियोजन पूर्णपणे केलेलं आहे आणि हे नियोजन आहे हा एक 6-7 महिने लागले आम्हाला नियोजन करायला. एका दिवसात काही एका महिन्यात नाही झालं हे सगळं. नियोजन हे एक आणि नंबर हे केलेलं आहे. नियोजन सगळं आम्हीच केलेलं. लोकांची लागणं कुठं ओके ओके. आम्ही दोघीच केलं. माझ्या बहिणी इथे आलेल्या आहेत. तर बहिणी म्हणजे माझ्या सख्या बहिणी आहेत आणि आता यांना विचारतो मी की काय कसं तुम्हाला एन्जॉय कसं करता येईल. खूप छान वाटलं हळदीला येऊन. जेवण वगैरे खूप छान आहे, सुंदर आहे. रात्री खूप मोठा जल्लोष होणार आहे, सर्वांनी हजर राहायचं. ताई ही माझी मोठी ताई आहे. आता ताई मी तुला विचारतोय की काय कसं काय वाटतंय तुला? छान वाटतंय, सुंदर हळद चाललेली आहे आणि रात्री आम्ही खूप मजा करणार. आणि नाचायचा प्रोग्राम कसं काय? नाचाचं छान डीजे वगैरे उमेद आणि जेवणासाठी काय असेल? मटण हां ओके जेवणासाठी ओके मटण असणार. चालेल. म्हणजे ताईला पूर्णपणे विश्वास आहे की मटण असेल. असणार. म्हणजे आगरी पद्धतीचं जे हळद आहे आगरी ते कोळीचं, खूप हो. छान इथे मनोरंजन होणार आहे मटण भाकरी. आणि इथे मटण भाकरी असणार हे 100% माझ्या ताईला माहिती आहे. खूप आम्ही जल्लोष करणार, छान नाचणार. ओके. इथे आमचा गुड्डू आहे. गुड्डू काय वाटतं तुला? काय कसं वाटतंय तुला? एन्जॉय काय वाटतोय? एक नंबर जेवण झालेलं आहे आणि संध्याकाळचं काय कसं काय प्रोग्राम? मटण आहे. संध्याकाळी मटण असं होणार आहे ना, तुला खायलाच नाही भेटणार, एवढा भारी होणार आहे. ओके ओके. गुड्डू मस्त बोलला आणि या सर्व माझ्या बहिणी आता एन्जॉय करत आहेत इथे. आणि नमस्कार मंडळी, काय वाटतं ताई तुम्ही आज इथे आलेला आहात प्रणित दादाच्या हल्दीला आणि खूप असं तुमचा कार्यक्रम इथे चालू आहे. आपले मटार आहे त्याचं नियोजन काय कसं काय तुम्हाला संध्याकाळी काय? संध्याकाळी आमच्याकडे प्रणित काकाची आमच्या हळद आहे, त्यामुळे मटारची भाजी आहे, मटण आहे, चिकन आहे, भाकरे आहेत, वडे आहेत, जे काय कोणाला हवे त्या प्रकारचं सगळं इकडे आहे. ओके ओके. आगरी पद्धतीचं आणि पिण्याची वगैरे सोय तर आहेच खूपच. सगळंच आहे. खूप आहे. बघा हे कसं सगळ्यांनी आहे या. मंडळी, ही आपली आगरी पद्धतीची हळद आहे आणि ही ओळख आहे की बाटल्या आज फुटतील. आज मटण आहे, भाकरी आहे, चिकन आहे आणि हे सर्व माझ्या या सर्व वहिनी इथे आलेल्या आहेत आणि प्रणित दादाच्या इथे सर्व वहिनी इथे उपस्थित आहेत. आणि मटार आज यांचा काही लोकांचा व्हेज आहे, काही लोकांचा नॉनव्हेज आहे. अशा पद्धतीने आपली आगरी हळद आणि ती आगरी हळद आहे ना ती पूर्णपणे अशी ओळखली जातो. आणि आज प्रणित दादाची आज आमची कल्पनाताई आहे वागरणगावची. कल्पनाताई काय बोलाल तुम्ही? प्रणित दादाची हळद आहे, काय जल्लोष कसं कराल तुम्ही आज? प्रणित माझा पुतण्या पण भाचा पण त्याची हालत खूप दणक्यात चालली आहे आणि संध्याकाळी पण दणक्यात होणार, बेंजो वाजणार. बघा हा दणका म्हणजे आगरी पद्धतीचा दणका आहे. नाचणार पण आम्ही. हां हां खूप चांगलं ताई वाटतोय आज तुम्ही इथे सर्वजण जमल्यात आणि एक मॅचिंग केलेल्या आहेत साड्या वगैरे. खूप आनंद होतो आहे मला पण. आज मी प्रणित दादाचा मामा आहे परंतु खूप छान असं इथे नियोजन चाललेलं आहे. बघा आमच्या इथे ताई आहेत. खूप मस्त वाटते. ताई काय कसं काय वाटते तुम्हाला? ताई आज आमचे कांदापासून सोलतात. कसं वाटते ताई तुम्हाला? चिल्ली करायची आहे, सांग चिल्ली करायची आहे, कुर्मा भाजी करायची आहे. ओके ओके. ताई पण खूप उत्साहामध्ये आहेत सर्व आमच्या. मला असं वाटते कधी मटण खाते म्हणून. ओके ओके चालेल चालेल. आणि खूप एन्जॉय असा होईल जल्लोषामध्ये. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी ते प्रणितदादाची हळद आपल्या चालू आहे जोशामध्ये. तर आमच्या ताई कुठेतरी आमच्या विसरलेल्या आणि लेट आलेल्या आहेत. तर त्याला खूप इच्छा आहे की त्याला काहीतरी बोलायचं आहे. तर ताई काय कसं काय? प्रणित दादाची वहिनी आहेत. वहिनी काय कसं काय तुम्हाला काय वाटतोय आज कसं एन्जॉय कराल तुम्ही? वाटतंय आम्ही आता मटार सोलतोय, संध्याकाळी आता भाजी बनवणार. बघा ही आगरी पद्धत आहे, मटर सोलतोय. ही आपली आगरी भाषा आहे, ही कुठे लपणार नाही मित्रांनो. बोला चला. आणि आता काय कुर्मा भाजी बनवायची आहे. आणि संध्याकाळचं नियोजन कसं आहे? धडाका एकदम धूमधडाका आहे. मग काय कसं काय बाटल्या फुटतील की काय कसं काय? बाटल्या फुटतील. हां माझे मिस्टरच फोडणार. ओके ओके. ताई पण आमच्या जोरात आहेत.
आणि खूप छान असा नियोजन चाललेलं आहे आणि यांचा संध्याकाळचा लुक आहे. काय ताई कसं काय लुक कसं आहे संध्याकाळचं? साड्या वेगळ्या लावणार आम्ही जरा. आत्ता वेगळ्या आणि परत संध्याकाळी वेगळ्या, म्हणजे कशी एकदम जोरदार तयारी चालू आहे तुमची. ओके ओके. आणि मग आम्ही साड्या लावल्या नाचणार. बघा आमच्या सर्व वहिनी, आमच्या ताई सर्व एकदम खुश आहेत इथे आणि मस्त एन्जॉय करत आहेत. ताई तुम्हाला आजचं जेवण कसं वाटलं व्हेज? खूप छान वाटलं. वाटाण्यांची भाजी, डाळ, मिरची, लोणचं, पापड तर अख्खेच होते. ओके. काय वाटाणे फुटतील की काय कसं काय? म्हणजे दारूच्या बाटल्या फुटणार संध्याकाळी. जसे वाटाणे फुटले तसे रात्री दारूच्या बॉटल पण फुटणार. ओके ताई ओके ओके. ताई आमच्या खूप एन्जॉयमध्ये आहेत आणि बघा इथे सर्व असं कांदा पात वगैरे संध्याकाळी कांदा सोललेले पात आहे. साफ करतोय कारण चिल्ली बनवायची आहे. चिल्ली बनवायची आहे. त्याच्यासाठी आम्ही कांदा पात ही साफ करतो. चिकन चिल्ली बनवायची आहे. बघा सर्वांनी यायचं मित्रांनो चिकन कसं चिल्ली वाटतं खायला. तुम्हाला? चिल्ली खायला चिकन चिल्ली खायला ओके ओके पुण्याला चिकन चिल्ली आहे. ओके ताई आमच्या बाटल्या गाव आहेत पाण्यात. चना मसाला आहे. ठीक आहे. चला पुन्हा एकदा संध्याकाळी मी तुमचा व्हिडिओ करेन आणि एकदम जोशामध्ये तुम्ही असं. ओके कसं वाटते तुम्हाला? ओके. इथे कळीजी आहे आमच्यासाठी, खास मामासाठी कळीजी पेटा बनवलेला आहे. ठीक आहे. हे बघा आज स्पेशल मटण आहे प्रणित दादाच्या हल्दीसाठी आणि हे आपले स्पेशल कुक आहेत दादा. आलेला आहे आणि मंडळी सर्व आमचे सर्व जे आमचे नातेवाईक आहेत ते सर्व खुश आहेत आणि संध्याकाळचा बघूया काय कसं काय नियोजन. तर 2:30 ते 3 वाजलेले आहेत तरी पण हळद वाजतोय. लोकांची गर्दी कमी झालेली नाही कारण काय हे अगरबत्तीचं आपलं जेवण आहे आणि हळद आहे. तर पुढचं नियोजन काय कसं काय आहे? तुम्हाला काय थंड आहे संध्याकाळी की काय कसं काय? नियोजन आमचा मामा आणि मामी आहे त्यांच्यामार्फत स्पेशल थंडा ओके 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 ताई नमस्कार. तुम्हाला ओके आपण बघून खूप संध्याकाळी भेटू, रात्री भेटूया. ओके टाटा बाय बाय. ओके चला. बाय बाय. ही देवीची परडी चाललेली आहे. देवीची परडी देवीची परडी चाललेली आहे समुद्रावरती बीचवरती.
आहे